राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झालंय त्या ठिकाणी देखील अंमलात आणलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे आत्ता सध्या तरी 2च भाषा शिकवल्या जातात. मग महाराष्ट्रात 3 का असा एक प्रश्न पडतो सर्वसामान्यांना. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मला आता ह्यावरती मी काहीच म्हणू शकत नाही, कारण सर्व राज्ये 35 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश आपल्या देशात आहेत. तर अशी ही एकूण 42 व्यवस्था आहेत. त्या 42 व्यवस्थांपैकी अन्य 41 व्यवस्थांनी हे केलेलं नाही. आपण ते का केलं हे आता फक्त सरकारला माहीत आहे. हे आम्हाला माहीत नाही की का केलं असेल. त्यांनी काही त्याच्यावरती अभ्यास केला आहे का मला माहीत नाही. दुसरी गोष्ट, आत्ता मी आणखीन एक बघितलं की 5वी पासूनची जी पुस्तकं आहेत हिंदी भाषा विषयाची, यापूर्वी 5वी पासून आपल्याकडे तो विषय होता बरेच वर्ष, तर त्याची मी पुस्तकं पाहिली तर बहुतांशी त्यामध्ये जवळपास 80% वर शब्द उर्दू आहेत. त्यामुळे मला कळत नाहीये की आपण हिंदी भाषेची सक्ती करीत आहोत का उर्दू भाषेची सक्ती करत आहोत. या सगळ्याचा उहापोह हा अगोदर होऊ शकला असता. भाषा तज्ज्ञांची बैठक, शिक्षण तज्ज्ञांची बैठक, बाल शिक्षणाविषयीची तज्ज्ञांची बैठक, असं सगळं झालं नसेल का असेल मला माहीत नाही. कारण सरकारच्या पातळीवर अगोदर काय काय तयारी झालेली असते हे आपल्याला माहिती नसतं. म्हणजे मला तरी माहिती नाही. मी तसा सरकारच्या काही सगळ्या व्यवहारामध्ये मी हे नाहीये, म्हणजे त्याची माहिती माझ्याजवळ असायचं काही कारण नाहीये.